सगळं मान्य आहे, पण सानिका जाताना काय म्हणाली होती आठवतंय ना तुम्हाला? ती हे म्हणाली होती की कोणालाही दोष देऊ नका, कोणावरही राग धरून राहू नका. आता जर तुम्ही तुमच्या मनात राग धरून ठेवलात तर तिच्या आत्म्याला कशी शांती मिळेल? खरंय तुझं पोरी, अगदी खरंय. जाताना सुद्धा माझ्या लेकरीने सगळ्यांना माफ केलं, तर मी विरोध करणार कोण? मला माझ्या पोरीच्या शब्दांचा मान ठेवायलाच पाहिजे. मी चुकले सावली, मी चुकले. आता खुलेआम युद्ध. टीव्ही सिरियल मध्ये खुलेआम युद्ध. पण काही म्हणा, त्या सगळ्याचं क्रेडिट जातं सावलीला. तिच्या डोक्यात एकदा आलं ना की ती ना पिच्छा सोडत नाही. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करतेच ती. पण खरं सांगू का, मलाही वाटलं ही बाई झोलर आहे, आणि यातलं थोडं क्रेडिट मला पण जातं. विचार नवलू, कसं कसं त्या दिवशी मी नाही का सावलीला सांगितलं, जा जा अभिषेक करून जा जा. मला तेव्हाच कळलं होतं ही बाई झोलर आहे आणि सावली काहीतरी सत्य बाहेर काढणार. आठवलं आठवलं आठवलं, आपल्याला कळतच. मला सांगा कसं कळतं पण तुम्हाला? सांग सांग दादा. असतो, आपल्याला एक सिक्स सेन्स असतो. बायकांना असतो तो. महत्वाचं काय, ती बाई झोलर आहे हे मी तुला पहिल्यापासून सांगत होतो. तिला काय वाटलं आपण बिंडो इथे टाकले पत्ते तिने, आणि सावलीने तो सगळा गेमच उधळून लावला. एक्सपिरियन्स झालाच आहे जास्त. चहा आणलाय तुमच्या सगळ्यांसाठी. वा, मी निरोप घ्यायला आली आहे तुम्हा सगळ्यांचा. मी निघते. खूप कमी दिवसांसाठी सहवास लाभलाय तुमचा, पण भविष्यात पुन्हा कधीतरी भेट होईलच ना. अनामिका, अगं असं का बोलतेस? म्हणजे मान्य आहे मला, तू एका कारणासाठी या घरात आली होतीस, पण तू या घरासाठी आमच्यासाठी जे काय केलंयस ना ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आता स्वतःला एकटी समजू नकोस, हक्काने इथे येत जा, कळलं? हो वहिनी, थँक्यू. पण माझ्यामुळे तुम्हाला जो मानसिक त्रास झालाय त्यासाठी खरंच सॉरी. आणि एखादी मोठी चूक झाली असेल तर मोठ्या मनाने पदरात घ्या. बापरे, पदर. सॉरी सॉरी. ऐक ना, कुठे जाणार तू आता? दादा, जिथून आले तिथेच, आश्रमात निघते. अनामिका थांब 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 थांब. तुम्ही थांबा जरा. दादा, मी हिला सोडून येतो. चल मी पण येतो. चल मी पण येतो. कशाला? तुम्ही थांबा. दादा येतो. दे चहाचा कप दे, जाताना त्रास येऊ. चल चल.
2 कप मिळाले. ओल्याम युद्ध. खरं तर बाहुला बाहुलीनी खेळायचं माझं वय, पण ते सगळं न करता मी घरची सगळी जबाबदारी घेतली होती. बाबा मला नेहमी म्हणायचे, तू लहान मुलगी आहेस ना, मग लहान मुलासारखं वाग ना, नको घराचं एवढं ओझं घेऊस तू, काहीच गरज नाहीये तुला. पण माझ्या हातात काहीच उरलं नव्हतं. मी अचानक खूप मोठी झाली होती. माझ्या बाबांना असं वाटलं की जर का घरात आई आली, आम्हाला तिघांना जर का आई मिळाली, तर कदाचित माझं बालपण मला परत मिळेल. म्हणून त्यांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं. आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा माझ्या सावत्र आईची सावली आमच्या घरावर पडली. मुलांनो, बघा कोण आलंय.